नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 72 बातम्यांचा आढावा. लोकसभा निवडणुकीत पालघरमध्ये ठाकरे गटाला अपयश आल्यानं दोन्ही जिल्हा प्रमुखांची हकालपट्टी. राजेंद्र पाटील आणि विकास मोरे यांची पदावरून हकालपट्टी. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपची रत्नागिरीतील मोर्चे बांधणी सुरू. माजी खासदार निलेश राणेंचे खंदे समर्थक संजय यादव यांची भाजप जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती. धाराशिवमध्ये राज ठाकरेंच्या स्वागताचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर. राज ठाकरे 2 दिवसांसाठी धाराशिव दौऱ्यावर असल्यानं पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी. वसंत मोरेनंतर धाराशिव लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांची वंचितला सोडचिठ्ठी. प्रकाश आंबेडकरांची मराठा समाजाबाबतची भूमिका न पटल्यानं आंधळकर यांचा पक्षाला रामराम. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ. विरोधकांनी केला सभात्याग. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप. माढा विधानसभा मतदारसंघात चुलता पुतण्यांच्या हालचालीकडे सर्वांचं लक्ष. बबनराव शिंदेंकडून शरद पवारांची भेट, तर धनराज शिंदेंनी घेतली माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची भेट. आगामी विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून विशेष निरीक्षक म्हणून उत्तम जानकरांची निवड. माण, खटाव तसंच मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी निवड. भाजपच्या हरिभाऊ बागडेंच्या जागेवर शिंदे गटाचा दावा. फुलंब्री विधानसभेची जागा शिंदे गटाला देण्याची मागणी. शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रमेश पवार यांच्याकडून जागेची मागणी. हरिभाऊ बागडेंच्या जागेवरून भाजप शिंदे गटात वादावादी सुरू. हरिभाऊ बागडे यांची जागा मागणं म्हणजे वेडेपणा. भाजपचे पदाधिकारी रामूकाका शेळके यांचं उत्तर. नाणार गावात आता बॉक्साईट प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू. बॉक्साईटवरून नाणार पुन्हा चर्चेत. कर्जमाफी संदर्भातील कोणतीही माहिती सध्या कृषी विभागाकडे नाही. कर्जमाफी करण्याचे सर्व अधिकार हे सहकार विभागाकडे. कृषी मंत्री धनंजय मुंडेंची शेतकरी कर्जमाफीवर प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये अनिल बोंडे, नारायण राणेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक. छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. सिंदखेड राजा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तहसील कार्यालयावर शरद पवार गटाच्या गायत्री शिंगणे यांच्या नेतृत्वात मवियाचा भव्य मोर्चा. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. कोल्हापूरमध्ये मवियात जागा वाटपाचा तिढा वाढण्याची चिन्ह. पवार गटाकडून कोल्हापुरात किमान 5 जागांचा आग्रह. चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर, उत्तर इचलकरंजी या 5 जागांची मागणी. मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेतल्याबद्दल जळगावात चंद्रकांत पाटील यांचं राख्या बांधत औक्षण. मोफत शिक्षणामुळे मुलींच्या शिक्षणासाठी मोठा दिलासा मिळाल्यानं मंत्र्यांचे आभार मानले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन. राहता तालुक्यातील गृही गावात विविध विकास कामांचं उद्घाटन. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा मराठा उद्योजकांकडून कराडमध्ये जोरदार स्वागत. उद्योजक मेळाव्यात नरेंद्र पाटील यांचा मराठा समाजाकडून भव्य सत्कार. नागपुरात प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा कुणबी समाज संघटनांकडून निषेध. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निषेध. संभाजीनगरच्या हतनूर टोल नाक्यावर मनसेचं आंदोलन. हतनूर टोल नाका बंद करण्याची मनसेची मागणी. शिरोळमधील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मागील 4 दिवसांपासून संपामुळे पशु चिकित्सालय सेवा विस्कळीत. खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या परवानगीवरून विद्यार्थी आक्रमक. परभणीत पशुवैद्यकीय पशुविज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं गेल्या 5 दिवसांपासून संप सुरू. नंदुरबार जिल्ह्यातील 3 समाळ घाटात दरड कोसळली. घाटमार्गावर दरड कोसळल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद. नाशिकच्या येवल्यात काँग्रेसचं तहसील कार्यालयावर धरणे टाळण्यात आंदोलन. कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन. पालघरमध्ये महावितरण विभागाचा भोंगळ कारभार. पालघर तालुक्यातल्या ढेकाळे फेडरचा वीज पुरवठा खंडित. 22 गावं आणि 100 पाड्यांमधील नागरिक अंधारात. यवतमाळमध्ये मारठ संघटनेच्या निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. सामाजिक कार्यकर्ते रुग्णाच्या नातेवाईकांचा डॉक्टरांची उज्जत घालून धमक्या देत असल्यानं आंदोलन. परभणीमध्ये रेशन दुकानावरील ई पास मशीन चालत नसल्यानं आंदोलन. रेशन दुकानदारांकडून ई पॉस मशीन तहसीलदारांकडे जमा करत आंदोलन. वाशिम जिल्ह्यात घरटी बनवण्यासाठी सुगरण पक्ष्यांची लगबग सुरू. सप्टेंबरपर्यंत विणीचा हंगाम असल्यानं जिल्ह्यातील रानमाळावर गवताचे पाते शोधणाऱ्या दुर्मिळ सुगरण पक्ष्यांचं होतंय दर्शन.
बुद्धिबळ खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी शरद बझे यांचा अनोखा कार्यक्रम. लांजा शहरातील 100 पेक्षा जास्त खेळाडूंबरोबर बुद्धिबळ खेळत पूर्ण केला 10,000 खेळाडूंसोबत बुद्धिबळ खेळण्याचा टप्पा. केरळच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवली जाते फूड सिक्युरिटी आर्मीची संकल्पना. पुढील काळात शेतकऱ्यांच्या शेतात आणि फळबागांमध्ये फूड सिक्युरिटी आर्मीचे जवान काम करणार. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गुळवली इथे जिल्हास्तरीय नांगरणी स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत 97 गावठी आणि 40 घाटी बैलांकडून नांगरणीसाठी सहभाग. सोलापुरातील उजनी धरण 100% भरलं. धरणातून 16 दरवाजातून 1 लाख क्युसेकनं भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गंगापूर धरणातून 1530 क्युसेक पाण्याचा विसर्ग कमी झाला. धरणातून एकूण 470 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिकातील सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. धबधबा परिसरातील पर्यटकांना काळजी घेण्याच्या सूचना. नाशिकच्या कळवण तालुक्यातील धनोली धरण ओव्हरफ्लो. शेतकऱ्यांच्या भात सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान. नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा 15.31%. सध्या धरणात 45,247 क्युसेक पाण्याची आवक सुरू. नाशिकच्या सटाण्यातील केळझर धरण ओव्हरफ्लो. आरम नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर. साक्री तालुक्यात अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अमरावतीच्या परतवाड्यातील मुक्तागिरीचं सौंदर्य फुललं. पर्यटकांची धबधब्यावर गर्दी तर जैन बांधवांची मुक्तागिरी धार्मिक स्थळावर दर्शनासाठी मांदी आहे. लोणावळ्यात गेल्या 24 तासात 156 मिलीमीटर पावसाची नोंद. गेल्या 2 दिवसात लोणावळ्यात पावसाची हजेरी. पुण्याच्या लोणावळा आणि मावळ तालुक्यात अतिमुसळधार पाऊस. मावळच्या दिवड गावात भूस्खलन होण्याची भीती. अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 343.5 मिलीमीटर पावसाची हजेरी. पुणे आणि नाशिक जिल्ह्यातून अहमदनगरमध्ये येणाऱ्या नद्यांच्या तसंच धरणाच्या पाण्यात वाढ. वाशिमच्या अनसिंग गावात ड्रेनेज सिस्टीम योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं. पावसाचं पाणी ग्रामीण रुग्णालयात शिरलं. डॉक्टर अनिल कावरखे यांनी ग्रामपंचायत प्रशासनालाही धारेवर धरलं. गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर खड्डे. आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असताना कच्चे पूल पुरात वाहून गेले. वाहन चालक त्रस्त. पर्यावरण अधिसूचनेत रत्नागिरीतील 273 गावं संरक्षित. संरक्षित गावात नवीन बांधकाम, खनिज उत्खनन आणि जलविद्युत प्रकल्पांना बंदी. वायनाडमधील घटनेनंतर केंद्र सरकारकडून दखल. आर्वीत आमदार दादाराव केचे यांच्याकडून लाडकी बहीण योजना शिबिर. शिबिरात लाभार्थ्यांची अर्ज भरून नोंदणी. लातूर जिल्ह्यातील एसटी बस मोडकळीस अवस्थेत. औसा उमरगा बस बंद पडल्यानं प्रवाशांचे हाल. नागपुरात कॅन्सरग्रस्त मुलांसाठी देवता लाईफचं 1 रुपया दान. कॅन्सरमुक्त अभियान. कॅन्सरग्रस्त मुलांसाठी 1 कोटी रुपये गोळा करण्याचं उद्दिष्ट. शिर्डीमध्ये साई पारायण सोहळ्याला आजपासून सुरुवात. श्रावण मासानिमित्त साई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. श्रावण सोमवार निमित्त गोंदियात काँग्रेस पक्षाकडून कावड यात्रा. 21 किलोमीटरच्या कावड यात्रेत शिवमंदिरामध्ये रुद्राभिषेक सोहळा होणार. नाशिकच्या मनमाड मालेगावसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात श्रावण सोमवार निमित्त मंदिरात मोठी गर्दी. मंदिरांनाही आकर्षक सजावट. नांदेडमध्ये श्रावण सोमवार निमित्त दर्शनासाठी मंदिरात भाविकांच्या रांगा. शिवभक्तांच्या गर्दीने शिवालय गजबजले. पुण्यातील भीमाशंकरमध्ये श्रावणी सोमवार निमित्त भक्तांच्या रांगा. भक्तांकडून हर हर भोलेचा जयघोष. छत्रपती संभाजीनगरच्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. श्रावणातल्या पहिला सोमवारी पहाटेच्या आरतीसाठी भाविकांची गर्दी. आजपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात गर्दी. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. सांगलीच्या हरिपूरमध्ये संगमेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीत. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यानं मंदिरात भाविकांच्या रांगा.
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची गर्दी, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. इचलकरंजीतील शिवमंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी, सकाळपासून अभिषेक, भजन आणि कीर्तन कार्यक्रमांचं आयोजन. सोलापूरच्या श्रावण सोमवार निमित्त सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, सिद्धरामेश्वरच्या योग समाधीला आकर्षक फुलांची सजावट.